Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about negative sentences in past perfect continuous tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या सत्रात आपण चालू पूर्ण भूतकाळातली नकारार्थी वाक्ये बघणार आहोत. जस्ट टू रिवाइज अ लिटल बिट, past perfect continuous tense has the form subject plus had plus been, B-E-E-N, been plus ing form of the main verb. चालू पूर्ण भूतकाळात चा फॉर्म कसा असतो? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस ing फॉर्म ऑफ मेन वर्ब. एक उदाहरण बघूयात. ही हॅड बीन वर्किंग ऑन दिस थिसिस, ऑन हिज थिसिस. तो त्याच्या प्रबंधावर काम करत होता. हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं. हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. आता आपण त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स करून बघूया. तर निगेटिव्ह सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅव द फॉर्म subject plus had plus not, not plus been, B-E-E-N plus ing form of the main verb. म्हणजे काय झालेलं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स चालू पूर्ण भूतकाळातलं करताना, म्हणजे नकारार्थी वाक्य करताना सब्जेक्ट हॅड आणि मध्ये नॉट येणारे आणि नंतर बीन आणि ing फॉर्म ऑफ द मेन वर्ब. म्हणजे ते कसं होईल? He had not been working on his thesis. तो त्याच्या प्रबंधावर काम करत नव्हता. तर अशा तऱ्हेने निगेटिव्ह सेंटेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं होतं. सब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस ing फॉर्म ऑफ द मेन वर्ब. आता काही काही वाक्य बघूयात आपण. दे हॅड नॉट बीन स्पीकिंग टू ईच अदर फॉर इयर्स. आता हॅड नॉट बीन आणि स्पीकिंग, स्पीकचं ing फॉर्म लावलं की स्पीकिंग कंटिन्युअस झालं. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस वाक्य आहे. आणि हॅड नॉट बीन स्पीकिंग म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. ते एकमेकांशी कित्येक वर्ष बोलत नव्हते. तर बोलत नव्हते हे जे आहे हे नकारार्थी आहे. चालू पूर्ण भूतकाळातला नकारार्थी वाक्य झालेलं आहे. दुसरं उदाहरण बघूयात आपण. दे हॅड नॉट बीन टेकिंग गुड केअर ऑफ देअर हेल्थ. ते त्यांच्या प्रकृतीची नीट किंवा चांगली काळजी घेत नव्हते. हॅड नॉट बीन टेकिंग हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं. पुढचं वाक्य आहे आय हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर लॉंग. म्हणजे मी फार काळ इंग्रजी शिकत नव्हतो. हे पण हॅड नॉट बीन लर्निंग. आता पुढचं वाक्य बघूया. आय हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित नव्हतो. तर थोडक्यात ही 4-5 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि इथं सगळीकडे हॅड नॉट बीन आणि ing फॉर्म ऑफ द वर्ब. इथं हॅड नॉट बीन रायटिंग आपण पाहिलं, राईटचं रायटिंग. सो हॅड नॉट बीन रायटिंग हे निगेटिव्ह सेंटेन्स असं अशा तऱ्हेने आपण केलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आता एक लक्षात घ्यायचं आहे की बरेचदा कॉन्ट्रॅक्शन्स किंवा संक्षिप्त रूपं वापरली जातात. म्हणजे हॅड नॉट बीनचं संक्षिप्त रूप हॅडंट बीन, HAD, हॅड नॉट NOT बीन, BEEN. त्याचं संक्षिप्त रूप काय होतं? HADN apostrophe T been, hadn't
बीन. लक्षात घ्यायचं आहे, याला म्हणतात संक्षिप्त रूप. हॅड नॉट बीनचं होतं हॅडंट बीन. सो बरेचदा ही वाक्यरचनेत संक्षिप्त रूपं वापरली जातात. तर थोडक्यात आज आपण we learned all about negative sentences in past perfect continuous tense, and just to revise, it had the form subject plus had plus not plus been plus ing form of the main verb. So that is all for today's session. If you have any difficulties regarding this negative sentence in this form, then please ask me. So that is all for today. Thank you. Dhanyawad.